मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणाचा गोंधळ हा अजून सुरूच आहे। मुठा नदीच्या पात्रामध्ये राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळाल्यानंतर आता एसपी कॉलेजचं मैदान उपलब्ध झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे नेमकी सभा कुठे होणार याबाबत संभ्रम अजूनच वाढलेला आहे। विशेष म्हणजे पुण्यामधले पदाधिकारी मात्र या सगळ्या गोंधळाबाबत अनभिज्ञ आहेत। मनसेची उद्या सभा होणार आहे। 9 फेब्रुवारीची सभा आहे मनसेची, मात्र अजूनही ठिकाण निश्चित झालेलं नाहीये। मुठा नदीच्या पात्रामध्ये राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळालेली आहे। त्यानंतर आता एसपी कॉलेजचं मैदानही उपलब्ध झाल्याची सध्या चर्चा आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंची नेमकी सभा कुठे होणार आहे याबाबत संभ्रम आहे। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या बरोबर आहेत पुण्यामधून। कैलास, सांगाल काय नेमकं उद्याच्या सभेबाबत राज ठाकरेंच्या झालेलं आहे, नेमकं कुठलं ठिकाण उपलब्ध असणार आहे? अनुपमा, अजूनही या सभेच्या ठिकाणाबाबतीत संभ्रमावस्था आहे। काल मुठा नदीच्या पात्रामध्ये ही सभा होणार असं जाहीर करण्यात आलं। त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुठा नदीच्या पात्रामध्ये सभेसाठी तयारी सुरू केली, काम सुरू झालेलं आहे। मात्र रात्री उशिरा बऱ्याचशा घडामोडी घडल्या। एसपी महाविद्यालयाचं जे ग्राउंड आहे त्याच ठिकाणी सभा होणार अशी चर्चा होऊ लागलेली आहे। मात्र मनसेचे जे पदाधिकारी आहेत, स्थानिक पदाधिकारी, ते या बाबतीत कसलीही माहिती द्यायला तयार नाहीत। परंतु एसपी कॉलेजचं जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी सभा होणार अशी चर्चा सुरू आहे। रात्री उशिरा या बाबतीत घडामोडी घडलेल्या आहेत। स्वतः राज ठाकरे यांना मुठा नदीतली जी जागा दिलेली आहे ती पसंत नसल्याची चर्चा आहे। एकूण जे पदाधिकारी आहेत त्यांनाही हे जे ठिकाण आहे ते पसंत नव्हतं। त्यामुळं एसपी कॉलेजचं जे ग्राउंड आहे त्याच ठिकाणी सभा व्हावी यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत। मात्र त्यांना खरंच एसपी कॉलेजच्या प्रशासनाने परवानगी दिलेली आहे का? सभा नेमकी एसपी कॉलेजच्या ग्राउंडवर होणार की मुठा नदीत होणार या बाबतीत अजून कसलीही स्पष्ट भूमिका किंवा स्पष्ट माहिती मनसेने दिलेली नसली तरी एकीकडे मुठा नदीच्या पात्रामध्ये सभेची तयारी सुरू आहे आणि दुसरीकडे एसपी कॉलेजवर ही जी आहे ती सभा उद्याची होणार अशीही चर्चा येऊ लागलेली आहे। अनुपमा, खरं तर कैलास, प्रश्न असा आहे की सभा उद्या होती आहे, अवघे आता 24 तास शेवटचे राहिलेले आहेत आणि अशा वेळी सुद्धा अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। पदाधिकारी काही बोलायला तयार नाहीयेत। काय समजायचं? मनसे कार्यकर्त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया काही या संदर्भात मिळतीये का? अनुपमा, या बाबतीत कोणताही स्थानिक पदाधिकारी बोलायला तयार नाही। मुळात सुरुवातीपासूनच नदी पात्रातील जी जागा आहे जिथं नेहमी सभा होती त्या ठिकाणी मनोरंजन नगरी नावाचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ती जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही। त्याचमुळं त्याच नदी पात्रात नदीच्या दुसऱ्या बाजूची मुठा नदीतली जागा देण्यात आलेली आहे, पण ती जागा पदाधिकाऱ्यांनाही पसंत नाही आणि काल ज्या पद्धतीनं काम सुरू होतं त्या पद्धतीनं एकूण सभेची जर ठिकाण आहे तर ते सांगता येत नाही। अनुपमा, ठीक आहे कैलास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या बरोबर होते पुण्यामधून। आणि मनसेची जी उद्या 9 तारखेला होणारी सभा आहे, राज ठाकरेंची ही पुण्यामधली महारॅली असणार आहे, त्या सभेचं ठिकाण मात्र अजूनही निश्चित झालेलं नाहीये। खरं तर गोंधळाची स्थिती आहे। मुठा नदीच्या पात्रामध्ये राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळालेली आहे, दुसऱ्या ठिकाणी नदीच्या दुसऱ्या टोकावर मात्र फारसं पदाधिकाऱ्यांना हे पसंत नाहीये। एकीकडे मनोरंजन नगरी आहे पुण्यामधली मुठेच्या पात्रामध्ये, तर दुसरीकडे जे पात्राची दुसरी बाजू आहे तिथे सभेसाठी जागा मिळतीये। तसंच एसपी कॉलेजचं मैदान सुद्धा उपलब्ध झाल्याची सध्या चर्चा आहे। त्यामुळे एक प्रकारचं गोंधळाचं वातावरण आपण बघू शकतो। ही दोन्ही ठिकाणं आहेत की जिथे सभा होऊ शकते। एक आहे एसपीचं मैदान तर दुसरीकडे आहे मुठा नदी पात्र। मात्र राज ठाकरेंच्या सभेचं ठिकाण अजूनही निश्चित झालेलं नाहीये। 9 तारखेला पुण्यामध्ये ही राज ठाकरेंची महत्त्वाची सभा होतीये। अनेक गोष्टींवर राज ठाकरे उद्या बोलणं अपेक्षित आहे, मात्र या सभेचंच ठिकाण अजूनही निश्चित झालेलं नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।